नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या आषाढ पौर्णिमा. प्रत्येक वर्षी आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरुपौर्णिमा तिथी ही गुरूंसाठी समर्पित असणारी तिथी आहे. बघा, प्रत्येक वर्षात प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा येते आणि वर्षभरात 12 पौर्णिमा येतात. यापैकी काही पौर्णिमा ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकीच एक गुरुपौर्णिमा. आपलं जर गुरुबळ कमकुवत झालेलं असेल, गुरूंची साथ मिळत नसेल, इच्छा पूर्ण होत नसेल, कामात सतत अडचणी येत असतील, सतत संकटे येत असतील, अडथळे येत असतील, तर बघा, आपला गुरु मजबूत करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी विशिष्ट महत्त्वाची असणारी तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी केलेला कुठलाच उपाय फेल जात नाही. या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आपल्याला काहीतरी लाभ देतो. त्यापैकीच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक उपाय सांगणार आहे. बऱ्याच लोकांनी 21-11-7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात केली. कुणी गुरुचरित्र केलंय, कुणी सारामृत केलंय, कुणाला इच्छा असून वेळ मिळाला नसेल, काही संकट आले असतील, सुतक असेल किंवा अजून काही असेल की ताई नाही करता आलं, त्या प्रत्येक व्यक्तीने उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. या उपायाने तुम्हाला पूर्ण गुरुपौर्णिमेचं फळ प्राप्त होईल, गुरुबळ मजबूत होईल, संकटे अडथळे जे काही तुमच्या आयुष्यात येतात ती कुठेतरी थांबून जातील, गुरूंची कृपा लाभेल आणि तुमची जी काही आडलेली इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. सगळ्यात पहिली गोष्ट, हा पहिला उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. सकाळचं जे काही असेल तुमचं ते सगळं आवरायचं आहे. यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे. बघा, आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे तुम्ही घालून घ्या आणि मग त्याच्यानंतर हा उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे तांदूळ. आपल्या घरात अखंड जो तांदूळ असतो, हे 7 तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. स्वामींच्या समोर बसायचं आहे. त्यानंतर एक सफेद रंगाचा छोटंसं कागद घ्यायचा आहे. स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो जे काही असेल तर तुम्हाला महाराजांच्या समोर ते ठेवायचं आहे. 7 तांदळांपैकी एक तांदळाचा दाणा उजव्या हातात घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा, श्री स्वामी समर्थ मंत्र 1 वेळा आणि त्याच्यानंतर 1 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. गुगलवर पण येईल, यूट्यूबला पण येईल. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर नित्यसेवेच्या पुस्तकात पण आहे. बघा, पुरुष सूक्त, श्री स्वामी समर्थ आणि पुरुष सूक्त हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हा तांदळाचा दाणा त्या समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा, दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा पुरुष सूक्त म्हणायचे, इच्छा सांगायची आणि पुन्हा हा तांदळाचा दाणा स्वामींच्या समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचा. असे 7च्या 7ही तांदळाचे दाणे एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला स्वामींच्या नावाने अर्पण करायचे आहेत. त्यानंतर 7 वेळा पुरुष सूक्त म्हणून झालं की त्यानंतर तुम्हाला 7ही तांदळाचे दाणे त्या कागदामध्ये बांधायचे आहेत. कागदाची छान पुडी करायची आहे आणि ही तयार केलेली पुडी तुम्हाला उद्या दिवसभर पौर्णिमा संपेपर्यंत आपल्या गुरूंच्या सोबत ठेवायची आहे. संपूर्ण पौर्णिमा समाप्त झाली, गुरुपौर्णिमा संपली की त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी ही 7 तांदळांची पुडी तुमच्या सोबत ठेवा. पतीच्या इच्छेसाठी करताय, पतीसोबत ठेवा. मुलांच्या इच्छेसाठी करताय, मुलांच्या पाकिटात ठेवा. तुम्हाला ही तांदळांची पुडी तोपर्यंत तुमच्यासोबत ठेवायची आहे जोपर्यंत त्यात मागितलेली इच्छा पूर्ण होत नाही आहे. फक्त रोज किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरामध्ये कधीही, तर तेव्हा तुम्हाला ती पुडी हातात घ्यायची आहे. स्वामींना आपली इच्छा सांगून एकदा आठवण करून द्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, शक्य असेल तर पुरुष सूक्त हे 1 वेळा दिवसभरात म्हणायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात पुरुष सूक्त म्हणायला. बघा, हा उपाय वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेलाच करता येतो. या उपायाने तुम्हाला सांगते, सलग 3 वर्ष मी माझ्या इच्छा पूर्ण करून घेते आणि उद्यासुद्धा मी हा उपाय आवर्जून करणार आहे. आता मी तुम्हाला पुढचा उपाय सांगते. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छोटासा ग्लास. त्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं पाणी. त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे एक अर्धा चमचा दूध, कच्चं दूध, गाईचं म्हशीचं कुठलं पण चालेल. अर्धा चमचा तुम्हाला दूध घालायचं आहे.
यानंतर तुम्हाला आपला जो हात आहे त्यातलं हे मधलं बोट आहे बघा, आपलं हे मधलं बोट आहे, उजव्या हाताचं मधलं बोट तुम्हाला पाण्यात बुडवायचं आहे, म्हणजे पाणी आणि जे दूध घेतले त्याच्यामध्ये बुडवायचं आहे. हा ग्लास स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि गुरुचरित्रातील तुम्हाला 18वा आणि 21वा अध्याय वाचायचा आहे. उजव्या हाताचं हे बोट तुम्हाला पाण्यात ठेवायचं आहे आणि इकडे तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा आणि 21वा अध्याय वाचायचा आहे. 18वा आणि 21वा हे 2 अध्याय तुमचे वाचून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आता ते तीर्थ होणार. तुम्ही जेव्हा त्यात उजवं बोट ठेवणार आणि जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचणार तेव्हा त्या पाण्याचं तीर्थ होणार. आता हे तीर्थ घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडा, जेणेकरून घरात असणारी निगेटिव्हिटी घराबाहेर जाईल, घरात पॉझिटिव्हिटी येईल. एखादा आजारी व्यक्ती असेल, एक तुळशीचं पान किंवा एक फूल घ्या आणि ते तीर्थ त्या व्यक्तीच्या अंगावरती शिंपडा. घरात लहान बाळ रडत असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरती शिंपडा. घरात खूप जास्त निगेटिव्हिटी असेल, भांडणं क्लेश कलह होत असेल तर मुख्य दारावरती हे तीर्थ शिंपडा. जेवढ्यांदा शक्य तेवढ्यांदा तुम्हाला आजूबाजूला अवतीभोवती हे तीर्थ शिंपडायचं आहे आणि शिंपडून झाल्यानंतर तुम्हाला जे तीर्थ शिल्लक राहील ते स्वतः प्यायचं आहे, स्वतः प्यायचं. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सतत वाटणारी भीती दूर होईल. कुणीतरी काहीतरी केलं याची भीती असेल ती निघून जाईल. कुणाची नजर लागली असेल ती निघून जाईल. सतत त्रास देणारी एखादी वाईट शक्ती असेल ती समाप्त होईल. तुमच्यात पॉझिटिव्हिटी येईल. तुम्हाला म्हणजे प्रत्येक कामात बरकत यायला सुरुवात होईल. हे तीर्थ पिल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येईल. घरामध्ये होणारे कलह थांबतील. जसं तुम्ही घरामध्ये हे तीर्थ शिंपडाल तसं घरातील पूर्ण वातावरण हे सकारात्मक होईल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसरा उपाय सुद्धा आहे गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी. तुम्हाला 7 गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. किती? 7 गुलाबाच्या पाकळ्या घेऊन प्रत्येक गुलाबाच्या पाकळीवर आपली इच्छा लिहायची आहे. पहिली छान पाकळी इच्छा, दुसरी पाकळी इच्छा, तिसरी इच्छा, चौथी इच्छा. इच्छा लिहिण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाचा पेन घ्या. पेन एकदम वरच्या वर फिरवा, म्हणजे जे गुलाबाची पाकळी आहे ती फाटणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने. आता 7 गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्यातली पहिलं गुलाबाची पाकळी उजव्या हातात छान इथे ठेवायची अशी आणि महाराजांचा सर्वात सिद्ध मंत्र तारक मंत्र म्हणायचा. महाराजांना आपली इच्छा सांगून तारक मंत्र म्हणायचा आणि ही गुलाबाची पाकळी महाराजांना अर्पण करायची. पुन्हा दुसरी गुलाबाची पाकळी घ्यायची, पुन्हा तारक मंत्र म्हणून महाराजांना अर्पण करायची. अशा 7 गुलाबाच्या पाकळ्या जर उद्या तुम्ही तारक मंत्राचे पाठ करून महाराजांना अर्पण केले तर त्यामध्ये तुम्ही जी इच्छा मागाल ते महाराज लवकर पूर्ण करतील. 7ही गुलाबाच्या पाकळ्या महाराजांना अर्पण करून झाल्यानंतर दिवसभर तिथेच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूजा वगैरे उचलाल किंवा जेव्हा तुम्ही त्यावरती फुलं वगैरे काढाल महाराजांना अर्पण केलेली तेव्हा त्या गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या कापूर पेटून कापरासोबत आपल्याच घरामध्ये जाळायच्या. बघा, या उपायाने सुद्धा तुमच्या ज्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. 7ही पाकळ्यांवरती एकच इच्छा लिहायची आणि जेव्हा तुम्ही ह्या पेटवाल घरात तेव्हा ती इच्छा पूर्ण झाली आहे, महाराजांनी तुम्हाला ते दिलेलं आहे, एवढीच पॉझिटिव्हिटी ठेवायची. खूप साधा, सोपा पण पॉवरफुल उपाय आहे. नक्की करा.